नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषी. आज होतं 15 ऑगस्ट. मी आणि माझ्या मामाचा मुलगा आम्ही निघालो होतो नाशिकला आणि एक आपल्याला भोकनेगावचे सरपंच यांना पुरस्कार मिळणार होता, त्याबद्दल व्हिडिओ शूटची ऑर्डर होती आणि आपण पोहोचलो नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक आणि आपलं व्हिडिओचं काम चालू झालं. आणि या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गिरीश महाजन साहेब यांचे आगमन झाले आणि यांनी ध्वजाचे ध्वजारोहण केले. साहेबांचं भाषण झालं, त्यानंतर पुरस्काराचे वितरण झाले. कार्यक्रम झाला, शूटिंग झालं, निघालो आपल्या घराकडे. घरी आलो आणि बघतो तर काय दोन्ही काम कसे अटेंड करायचे नाही फक्त आपल्या मम्मीकडून शिकलं पाहिजे. मावशीशी बोलतीये आणि काम चालू आहे. बैलाचं काम चालूच होतं, पण संकेतला आला तर कोणाच तरी कॉल, कोणाशी बोलत होता विचारलं तर काही सांगा ना. त्यानंतर आले ते आपले आत्ते भाऊ सगळे. आपल्याला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला निघालोच होतो आम्ही. आणि आम्ही लई दिवसातून भेटलो ना, आमच्या चालू होते गप्पा. स्वयंपाक जमवतो ना पण अभी मजा आएगा ना भिड़ो. का बरं आमचा प्रति खिचडी भात चांगला बनवतो. मावशी बायकोची गरज नाही. आमचा चहा नाश्ता झाला ना, आम्ही निघालो परत त्र्यंबकच्या दिशेला. आणि मध्ये लागली आम्हाला ट्रॅफिक आणि आम्हाला मोठा त्रिशूळ दिसला. म्हटलं आलो बा त्र्यंबक. गाडी पार्किंग केली आणि आम्ही निघालो मंदिराकडे. निघाला असताना पाय चालतो तर मला आप्पा म्हणतो की दादू मला खूप चांगले फोटो काढायचे, मी डोकं बिक विचारतो म्हणे. आणि आम्हाला दिसला मंदिराचा कळस आणि आम्ही चाललो पहिले कुशावर्तावर आलो आणि तिथं पहिले हात पाय तोंड धुतले, गंध वगैरे लावला आणि आम्ही दर्शनासाठी निघालो. हे महादेवाची 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. पुढे चाललो दादाला दिसला शंख. दादा म्हणे शंख वाजून पाहतो म्हणे. तर चला मित्रांनो, हा आपला पहिलाच ब्लॉग होता. तर तुम्हाला आवडल्यास फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा.